अवोत्तरातात अवोत्तरातात अवदक्षिणातात अवचोद्धातात अवाधरातात सर्वतो मां पाहि पाहि समन्तात सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वसिष्ठति सर्वं जगदिदं त्रैलेमेशति सर्वं जगदिदं त्रैप्रत्येतितः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति तारेण रुद्रम् एततो मनुस्वरूपं गकार पूर्वरूपं अकारो मध्यमरूपं अनुस्वार शान्तिविद्या गणकऋषि निचुल गायत्री छन्दः गणपतिर्देवता ओम गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् रक्तगंधोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टादौ प्रकृते पुरुषात्परं नमो गणपते नमः प्रमदपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः हरि ओम नमस्ते गणपतासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलिदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवतो माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुजानमोषित अवदक्षिणातात अवचोद्धातात अवाधरातात सर्वतो मां पाहि पाहि समन्तात क्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदं तत्त्वो जायते सर्वं जगदं तत्त्वसिष्ठति सर्वं। आज आपण एवढे सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या गोडसे परिवाराकडून मी आपल्याला आभार व्यक्त करतो। खरं तर मी वयाच्या 17व्या वर्षापासून मॅडम मला बघते त्या गणेशोत्सव साजरा करण्यापासून आमच्या गणेशोत्सवाला खरी शिस्त लावली असेल तर ती मॅडमनी लावली असेल, कारण आम्ही पण फार पूर्वी आम्ही बेंजो लावून वगैरे नाचायचो। आमचा गणपती निघाला की सगळ्या लाईट घरातल्या बंद असायच्या, पण आता उलट झालंय। गणपतीचा उत्सव आपण खूप चांगल्या प्रमाणावर मॅडमच्या प्रेरणेने साजरा करतोय। मी 17व्या वर्षापासून बघतोय, तर आज माझं वय किती मी सांगत नाही, आता 46 पूर्ण होत आलं जवळपास, 12 ऑक्टोबर आता पूर्ण होईल। पण मॅडमच्या हातून जी सेवा चालली आहे ते माझे त्यांचे खरं कौटुंबिक संबंध आहेत फार, आणि फार जवळचे संबंध आहेत। पण एक समाजाला दिशा देणारं व्यक्तिमत्व जे आपण म्हणतो ते मॅडमच्या रूपाने आज आपल्या सर्वांच्यात आहे। आज कुणी असं निरपेक्ष भावनेने करत नाही। आता शिक्षणाचा तर बाजार मानलाय, ज्याच्याकडे ज्ञान आहे तो प्रचंड पैसे कमवतोय, म्हणजे कशाही स्वरूपानं। पण आज पण मॅडम जर 25 आणि 50 रुपयात किंवा मुलांना संस्कार वर्ग म्हणजे फुकट शिकवतात, ते म्हणजे असं अनुकरणीय काम फार। आणि अशा माणसांच्याकडं आता म्हणजे आता आम्ही राजकीय क्षेत्रात आहे किंवा सामाजिक क्षेत्रात आहे, पण तुम्ही दिखावा केला तरच तुमच्याकडे लक्ष दिलं जातं, असं आताची परिस्थिती। पण मॅडम तसं अजिबात काही नाही, आणि त्यामुळं मॅडमची कुठलीही परवानगी न काढता मी एक छोटासा इथं कार्यक्रम ठेवलाय, तो मॅडम यांनी स्वीकारावा अशी माझी एक नम्र विनंती आहे। कारण मी खरंच मॅडमना हा काय सांगितलेलं नव्हतं, पण गेले 30-35 वर्ष मॅडम जे अवरित कार्य करतायत ते त्यांच्यावर अनेक आघात झाले, दुःखाचे प्रसंग ओढवले, तर त्यातून पण कसं स्थिर राहिलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे, मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मॅडम। आणि त्यांची प्रेरणा मी समाजात ठराविक माणसांच्याकडेच बघतो, ज्यावेळी माझ्या मनाला काही दुःख होतं किंवा मला असं वाईट वाटतं, एक तर माझे वडील मॅडम एक आहेत, आमचे मुकुंद सारडा एक आहेत, आणि शिवाजी महाराजांचे थेट 13व्या वंशज उदयन महाराज एक आहेत। ही माणसं जी आहेत ही प्रेरणा देणारी माणसं आहेत, आणि अशी माणसं आपल्या आसपास असली की आपण कुठल्या ना कुठल्या रूपानं आपण नेहमी एक चांगली वाटचाल करू शकतो, असं एक मला वाटतं। प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं, पण मला वाटतं आज बरेच वर्ष झाले म्हणजे मॅडम मला वाटतं आपला कार्यक्रम असा कधी चुकलेला नाही। दरवर्षी कुठल्या ना कुठल्या रूपानं कार्यक्रम हा होतच असतो, पण जे एक मूर्त स्वरूप म्हणतो ते कुठेतरी होतं, आणि त्याचं कौतुक कुठेतरी झालं पाहिजे असं मला वाटतं। मी फार खूप लहान आहे कौतुकाने, पण मी मोठा नाही। हो, पण आता विना परवानगी केलेलं आहे, आणि भविष्यात ज्यावेळी आपलं नवीन मंदिर होतंय त्या नवीन मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळेला जे काही साधू संत येणार आहेत त्यांच्या हस्ते यथोचित गौरव पण आपला करण्याचा आमचा मानस आहे। दसऱ्याला आपल्या नवीन मंदिराचं भूमिपूजन आहे सप्तधाराच्या, आणि गणेश जयंतीला आपण
चांगले मोठे साधू संत बोलवले त्यासाठी कार्यक्रमासाठी. मी आज प्रथम आपल्या या सर्व सप्ततारा सांस्कृतिक मंडळ, सर्वात प्रथम मग गोडसे परिवार, या सर्वांच्या वतीनं मॅडमना एक छोटासा फेटा आधी बांधूया. त्यानंतर फोटो सातारा सोडूनच द्या, अगदी छोट्या खाद्या आपल्या सप्ततारा गणेशोत्सव मंडळाच्या कणखर आदर्श महिलेचा. सध्याच्या युगात प्रामाणिकपणे व गरीब श्रीमंत याचा विचार न करता स्वतःतील बुद्धिमत्ता अथवा स्वतःचे ज्ञान सर्वांना मोफत देणारी माणसे फार कमी भेटतात. यातीलच एक आदर्श महिला व आमच्या मार्गदर्शिका आदर्श व्यक्तिमत्व श्रीमती उमा सदाशिव वाटले या सातारा शहरातील एक स्वाभिमानी व आदर्श महिला म्हणून गेली 3 दशके म्हणजे सुमारे 30 वर्ष गीता पठण, रुद्रपठण, स्तवन अंजली, विष्णू सहस्रनाम, श्री सुक्त, पुरुष सुक्त, सप्तशती, गणपती अथर्वशीर्ष असे अनेक संस्कृतचे श्लोक सातारा शहरातील अनेक महिलांना अत्यल्प स्वरूपाची फी घेऊन नाममात्र शुल्कात त्यांनी अनेक महिला यांना संस्कृत मधील पठण अत्यंत उत्तमरित्या शिकवले आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात त्यांचा नावलौकिक असून काही वर्षांपूर्वी वैयक्तिक त्यांच्यावर मोठे आघात किंवा दुःखद प्रसंग ओढवून सुद्धा त्यांनी कधी त्यांचे कार्य थांबवले नाही. गेले 30 वर्ष अहोरात्रपणे लहान मुलांना मोफत संस्कार वर्ग असत, मंत्र किंवा श्लोक शिकवणे असत, मुला व महिलांच्यावर संस्कार करत आहेत. अनेक लहान मुलांना त्यांनी आजपर्यंत मोफत संस्कार वर्गाद्वारे शिकवले आहे. अशा या आमच्या यादवबाबा पेठेची शान असलेल्या श्रीमती उमा सदाशिव वाटले यांना श्री गणराया उदंड निरोगी दीर्घायुष्य देवो आणि त्यांचे मार्गदर्शन सतत आम्हाला लाभोच हीच गणराया चरणी प्रार्थना. काळवे आपले सौ दीपाली राजू गोडसे, सप्ततारा सांस्कृतिक मंडळ व मित्रसमूह व सप्ततारा परिवार. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. जे मोठे झाडे शब्द आहेत ते तुम्ही सगळे विसरून जा, मी विसरून जाते. फक्त एवढंच मला जाणवतंय की तुमचं माझ्यावरचं अपरंपार प्रेम हे बोलतंय आणि ह्या प्रेमापोटी त्यांनी केलंय. म्हणूनच म्हणजे माझा मुलगा खरं सांगायचं तर यांना मेहरबान म्हणतो, पण मी मात्र हे राजूच म्हणते. जन्मापासून जर बघितलंय तर आता काय झाला मेहरबान म्हणून आनंद आहेच आम्हाला, त्या बाबतीत काय नाही. पण माझ्या तोंडातून काही मेहरबान येत नाही, कारण हे माझंही त्याच्यावरचं प्रेम आहे. माझ्या म्हणजे सगळीच गल्लीतली मुलं त्यांचे मित्र म्हटलं आपल्या मुलांचं कसं आपण त्यांना वागवतो तसंच वागत आले. पण त्यांनी खरंच हे खूप जरा जास्तच झालं कौतुक असं मला वाटते. फक्त एक आहे की मला आवड आहे म्हणून मी हे शिकवते आणि सुदैवानं मला घरी काही याच्यापासून पैसे मिळायला पाहिजे तशी गरजही नव्हती, पण आवडीनं मात्र मी शिकवते आणि ती आवड माझ्याजवळ टिकून राहते. गणेशाची कृपा असंच मी म्हणते. हा आपला घरगुती सोहळा आहे. आता याच्यात फार व्हायरल नको असं मला वाटतंय, पण ते सगळीकडून मला उद्या अभिनंदन यायला लागेल. ही प्रेमाची भेट आहे म्हणून काढली. मला खूप आनंद झाला तुमच्या प्रेमाला, म्हणजे मीच आता किती योग्य पडते असं मला वाटतंय खरं तर. पण असंच तुमचं प्रेम माझ्यावरचं सतत राहू दे, वृद्धिंगत होऊ दे. आणि गणेशचर मी तुम्ही प्रार्थना केली, खूप छान तो गणपती माझ्या पुढचा